अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थायी टीनच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली। सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यास आवश्यक ते साहित्य सेवा पुरवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान 4 ग्राहक मुकेश रामटेके, विकास किरमिरे, राजेश वाघ, अंबादास थेरे हे प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले। तसेच आशिष खोब्रागडे हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा 1949 चे कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।